वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारं जग पुन्हा एकदा तरलं असे माझे श्री ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हणतात, ज्यांना चिंतकाचा चिंतामणी असं म्हटलं जातं, साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असे ज्ञानोबा आहे. त्याच वारकरी संप्रदाय जगद्गुरु तुकाराम महाराज, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी धर्मासाठी आपला जीव दिला, ते असणारे धर्मवीर संभाजीराजा यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज सगळेजण तुम्ही जमलायत. अवधी जरी थोडा असला तरी थोड्या अवधीमध्ये बरंच काही सांगून जाणार. क्लिअर आवाज, थोडक्या गोष्टी सांगून जातोय त्या खूप मोठ्या आहेत. आम्ही सगळे कोण आहोत याचं उत्तर कोण देईल का? नाही देऊ शकत, कारण आम्हाला आमच्या धर्माचा विसर पडलाय. आम्हाला आमचा धर्म कळत नाही. आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय याचं आम्हाला विसर पडल्यासारखं राहिलं आणि तसंच आपण वागायला लागलो. एक लक्षात ठेवा, पुण्यात पहिला मुद्दा, तर आम्ही किती विचार करतो लक्षात ठेवा बरं. आल्याला मला काही सांगितलं कार्यकर्त्यांनी की वाईट वाटू नये असं बोला, पण नाही बोलता येत मला. मुळात पहिली गोष्ट, मी सर्व धर्म संभाव घंटा मानत नाही. ती मला लाचारी वाटते, ती मला गुलामी वाटते. जर आमच्या हिंदूंचा कोणी विचार करत नाही तर आम्ही त्यांचा कोणाचा विचार करावा असं मला वाटत नाही. कारण अभिमान आहे मला मी हिंदू असल्याचा, याच्या पुढे विचाराल गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा, आणि याच्या पुढे विचाराल ना माज आहे मला मी हिंदू असल्याचा, आणि मेलो तरी माझा उतरणार नाही. नाही, आपल्या टाळ्या इथं वाजू शकत नाहीत. मला माहिती आहे आपल्या हिंदूंच्या टाळ्या फक्त बायकांच्या समोर तमाशात वाजतात. मुळात पहिला, मला गोड बोलता येत नाही. मला गोड बोलून हिंदू समाज सुधरेल असं मला कधीच वाटलं नाही, वाटणार सुद्धा नाही. सगळ्यात लाचार समाज असेल तर तो हिंदू समाज आहे. जगाचा विचार करण्यात आपलं आयुष्य निघून गेलं. नाही आम्ही भाऊ भाऊ होऊ शकत. गाईला भाकरी चारून गाईचं पूजन करणारा आणि गाईला भाकरी सोबत खाणारा भाऊ भाऊ होऊ शकत नाही. नंबर 2, हातामध्ये रक्षाबंधनाची राखी बांधून बहिणीचं रक्षण करणारा आणि बहिणीसोबत लग्न करणारा भाऊ भाऊ होऊ शकत नाही. आणि विनंती आहे सर्वांना, तुम्ही इथं मस्करी मजा म्हणून आलेला नाहीत. ज्यांना खरोच ऐकायचं त्यांनी इकडेच लक्ष द्या. तुमच्यातल्या चर्चा बंद करून टाका. आता या चर्चा करण्यानंच आमच्या हातनं सगळं निघून गेलंय. अरे काल निवडून आलेली ती टीव्ही इथली नगरसेविका झाली, आज ती काय बोलते, सगळा मुंबरा हिरवा करू, बापाची पेंड आहे काय सगळ्यांची. हा हरामखोर काल आला, कोण तो इम्तियाज जलील, तो बोलून गेला, अरे मुंबराच काय, आम्ही महाराष्ट्र हिरवा करू. साल्यांनो, तुमची लाल कशी करायची आणि कसा परमपवित्र भगवा ध्वज फडकवायचा ना आम्हाला चांगलं कळतं. आम्ही छत्रपती शिवाजीराजांचे मावळे आहोत.
वाकड्यात नाही घुसायचं कोणी, ह्या धोत्र्यावरती जायचं नाही. महाराज हा महाराज वेगळा आहे, सर्किट आहे पोरग. मला हेच कळतं, मला तो माझा देश वेगळा आहे. माझ्या देशाला स्वातंत्र्य भेटलं ना, कबूतर उडवून नाही भेटलं, चरका फिरवून नाही भेटलं. इथं गुलाबाचं फुंड लावायचे ना, त्यांच्यामुळे नाही भेटलं. कळतं ना कोण कोण होतं? तुम्ही का घाबरायला लागला? घाबरणार. मगाशी येताना वाटलं असेल लय साधं पोर वाटते. नाही हो, एवढा साधा नाही मी. जिथं जाईल तिथं धिंगाणा केल्याशिवाय आपल्याला जुळत नाही. हा, दुश्मनांची फाटली पाहिजे का 1001%. तुम्ही कितीही माझ्या वाकड्यात जाऊ दे, नाही नाही, मी सगळ्यांना पुरून उरणार. कारण की धर्मो रक्षिती रक्षता. जेव्हा जेव्हा आपण धर्माचं रक्षण करायला बाहेर पडतो ना, धर्म आपलं रक्षण करतो. कालची पोर 23 वर्षाची आम्हाला म्हणते, अरे त्यांच्यातले नेते लगेच त्याला सपोर्ट करतात. आपल्यातले नेते गेले कुठं? फक्त मतं मागायला. मी कुठल्या पक्षाचा नाही, मला आवडत नाही ते. कारण मला लाचारीचं जीवन जगायचं नाही. मला एकच आवडतं, भगवा करत धरला करी न सोडू, हिंदुत्व शत्रू सगळे हुडकोनी गाडू, शिवभूपदे आमच्या निज काळ जात, भगवा फडकवू साऱ्या जगात, भगवा फडकवू साऱ्या जगात. सगळे मरणार आहेत, लक्षात ठेवा. जसं बांगलादेशमध्ये होतंय ना, तसं इथं व्हायला वेळ नाही लागणार. काय आयुष्य आपलं? काय आयुष्य आहे बिल्डिंग मधल्या लोकांचं? काय आयुष्य आहे मुंबई मधल्या लोकांचं? सकाळी उठायचं, कामाला जायचं, पाठीमागं यायचं, घरात जेवायचं, पुन्हा झोपायचं, संपलं आयुष्य आमचं. एवढंच आयुष्य नाही आपलं. आपली पोरं उद्या हिंदू म्हणून जगली पाहिजेत. अरे 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग टोपी घालायला लाजत नाही, ख्रिश्चनाचं पोर क्रॉस लटकवायला लाजत नाही, पण हिंदूच्या पोराला कपाला गंध लावायची लाज वाटते. हा हरामखोरपणा आमच्यात आहे फक्त. उगाच नाही मी ओटा गंध लावला, मला नाही लाज वाटत. मी आज कोल्हापूर कराडवरून इथपर्यंत आलोय, मला लाज नाही वाटत त्याची गोष्टीची. माणसं मला काय म्हणतील, मी धोतर घातलंय, मी गंध लावलाय, नाही लाज वाटत. कारण की माझा आर्य सनातन धर्म मला प्रत्येकाला दाखवायचा आहे की आम्हीही तितक्याच दर्जाचे आहोत. कारण आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म हा सगळ्यांचा बाप आहे. हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही ना, आम्ही प्रत्येक जण आपल्या धर्माविषयी. लक्षात ठेवा पोरींनो, आज तुम्ही सगळ्या मुली आहात, तिथं किंवा लेडीज आहेत. आता हे हिंदू सगळे इकडे तिकडे बसलेत, हे काम नाही यांचं काम नाहीये. इथं तमाशा असतात, तुम्हाला इथं जागा भेटली नसती. बरोबर आहे का चूक आहे? माऊली म्हणतील उगाच बोलवलं ह्याला. नाही, मी असाच आहे. मला तुम्ही परत बोलवावं म्हणून मी कार्यक्रम कधी करत नाही. मला कोणीतरी चांगलं म्हणावं म्हणून मी कधी बोलत नाही. मला पैसे भेटावे म्हणून मी कधी बोलत नाही. नाही नाही, बिलकुल नाही. हा एक आलेला 1 रुपया आहे ना, माझे 82 मुलं आहेत, शिकतात. त्यांचं जेवण राहणं शिक्षण सगळं आपण मोफत मध्ये करतो. 1 रुपया घेत नाही. त्या पोरांना सगळ्यांना लाठी काठी दांडपट्टा कराटे शिकवतो. कारण दुश्मनाच्या नरड्यावरती बसून आम्हाला परमपवित्र भगवा ध्वज फडकवायचा आहे. हा, अडकवायचाच आहे, उगाच नाही. अरे हा हिंदुस्थान, हा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हा परमपवित्र भगव्या ध्वजाचा आहे. एक सांगू तुम्हाला, तुम्ही मुलींनी आता मुलांच्याकडून अपेक्षा सोडाच की हे माझं रक्षण करतील. मी तुम्हाला एक गोड आणि जबरदस्त एक महान विद्वत्ता सांगून जाणार आहे. मी तुम्हाला एक जबरदस्त धर्मवीर सांगून जाणार आहे. त्या धर्मवीरांचं नाव आहे धर्मवीर संभाजीराजे. आणि किती वाजेपर्यंत वेळ आहे? बरोबर 8:42 झाले. अर्धा तास वेळ आहे की पाऊण तास वेळ आहे? अर्धा तास, पाऊण तास, किती वेळ आहे? जेवणाचं टायमिंग किती आहे? आपल्या व्याख्यानातून माणसं शंड नाही झाली पाहिजे. आपलं व्याख्यान ऐकलं की माणसं हिंदू गुंड झाली पाहिजे. हा, आपल्याकडे असलेल्या पोरांना मी फक्त टाळ वाजवायला नाही शिकवत, त्या टाळानं पुढच्याचं टाळकं कसं फोडायचं हे कळलं पाहिजे. हा, सगळी पोरं लाठीकाठी दांडपट्टा खेळली पाहिजेत. जर माझ्या देवाच्या देशाच्या धर्माच्या विरोधात जर एखादा भडवा आला ना, भर रस्त्यात तुडवला पाहिजे. त्याला हिंदू म्हणतात. शंडासारखं पळून नाही जायचं. आमच्या पोरींच्या लव जिहात या भडव्यांनी असणाऱ्या किमती लावल्या. या पोरीला पळवा, यांना पटवा, यांच्या किमती लावा आणि यांना आपल्यात घ्या, धर्म बदला. अरे काय, आणि आपल्यातल्या पोरीने त्यांच्याशी लग्न करावं, एवढ्या ना एक पोरी आपल्या. मला एक कळत नाही राव, जे 8-8 दिवस आंघोळ करत नाही ते तुला प्रेम करायला आवडतोच कसं? नाही कळलं अजून? जे अत्तराव जगले 8-8 दिवस आंघोळ करीना,
तू जर तिच्यावर जर तू प्रेम करत असशील तर तू महिनाभर पारोशीच असशील मला वाटतं. तुम्हाला माझी मराठी भाषा तिकडची कळते ना, कोल्हापूरची. हा, कोल्हापूरची भाषा तशी आहे आपली. आम्हाला आमचा धर्म कळाला पाहिजे. 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग अजान बोलतं, नमाज पडतं. 5 वर्षाचं ख्रिश्चनाचं पोरग प्रार्थना बोलतं. पण आम्हाला 40 वर्षाचं पोरग झालं तरी त्याला हनुमान चालीसा येत नाही. हा हलकटपणा फक्त आमच्यात आहे. मुसलमानाची पोरगी बाहेर निघाली की बुरका घालून जाते, तिचं अंग पूर्णपणे झाकलं असतं. आपल्यातल्या पूर्ण झाकायला लागतात आहे. खरं आहे का खोटं आहे? खरंच आहे. शरीर हे प्रदर्शन करण्याकरता नाही, सौंदर्य देवानं दिलंय ते दाखवण्याच प्रकारचा फक्त नाही. एक सांगू का, आम्हाला आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये एवढं असणारं चांगलं महात्म्य, चांगले असणाऱ्या धर्मामध्ये आम्हाला जन्म भेटलाय, पण आम्हाला त्याचं कळतच नाही. आम्हाला घेणं देणं नाही, आम्हाला धर्म समजत नाही. इथं जर एखाद्या मुसलमानाचा ख्रिश्चनाचा कार्यक्रम असता तर बसायला जागा भेटली नसती. अशी माणसं लांब इकडे इकडे ग्रुप करून बसली नसती. 98% असणारा हिंदू आज याच कारणामुळं 65% आला आणि 2% वाले आज 26% गेले. काही दिवसानं तुम्ही सगळे संपणार आहे. याची तुम्हाला अजून खबरही नाही. ही फक्त सुरुवात आहे. हा, MIM पक्षासारखी 125 सीटा होतात, ही सुरुवात आहे. ही धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवा. अशाच जर घंटा वाजत गेल्या तर तुमच्या असणाऱ्या डोक्यावरती जाळीदार टोपी यायला वेळ नाही आणि तुम्ही सगळ्या कुंकू पुसून बुरका घालायला तयार राहा. तुम्ही जर आज हिंदू नसताना छत्रपती शिवाजीराजा आणि धर्मवीर संभाजीराजा झाले नसते ना, काशी की काला जाती, मथुरा में मस्जिद होती. अगर शिवाजी नहीं होते, सुन्नत सबकी होती. राजा जर तुम्ही झाला नसता, नसते मंदिरावरचे कळस. राजा तुम्ही झाला नसता, नसते अंगणामध्ये तोच. राजा जर तुम्ही झालाच नसता, नसता आमच्या बायकांच्या कपाळी रक्ताच्या चिळकांड्या उडल्या असत्या, सगळ्या रानोमाळी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ही काळाची गरज आहे. तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा नाहीच मला, तर तुम्ही ऐकण्यात थोडे मग्न नाही. आणि तुमच्याकडनं प्रतिसाद नसेल तर मी 15 मिनिटात उरकणार. ते मला रोडवरती पेरायला आवडत नाही. मला घाबरटांच्यात मजा राहत नाही. मला माणूस कट्टर पाहिजे. वा शाबास, कट्टरता पाहिजे आमच्या अंगात. ते भाई भाई ते आमच्या डोक्यात नाही पाहिजे. कोण कोणाचं नसतं या जगात. आमचा धर्म नाही टिकला, तुमची पोरं टिकणार नाहीत उद्या. तुम्ही आज बंगले घ्याल, गाड्या घ्याल, मला सांगा 50-50 लाखाचा फ्लॉट एकेकाचा आहे. 50-50 लाखाचा बंगला आहे. अरे 500 रुपयाची तलवार तुमच्यात नाही. स्वतःला हिंदू म्हणून घेतो, एवढा भित्रा हिंदू नसतो, एवढा लाचार हिंदू नसतो. तुम्ही म्हणाल तुझ्याकडे आहे का? हो, सरळ सरळ सांगतो, 80 आहेत. जेवढे पोरं तेवढे. शस्त्राशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही. एका बाजूला शास्त्र, एका बाजूला शस्त्र आहे. शास्त्र आणि शस्त्र ही जोड घाली तर आम्हाला स्वातंत्र्य मिळतं. जाणा इतिहासात, बघा इतिहास. अरे जा रामायणात, रामप्रभूंना हातामध्ये धनुष्यबाण घ्यावा लागला, तस रामायण घडलं. जा महाभारतात, कृष्ण भगवंताला हातामध्ये सुदर्शन चक्र घ्यावं लागलं, महाभारत जन्माला आलं. आणि जा शिवभारतात, हातामध्ये तलवारच घ्यावी लागली, ते शिवभारत जन्माला आलं. असं तसं नाही आलं. गांधींच्या मुळे आणि नेहरूंच्या मुळे काय काय झालं तुम्हाला नाही माहिती अजून. नेहरू इथं फुल लावायचं, फूल गुलाब का लाखों में हजारों में एक चेहरा जनाब का. त्या फुलापायी काश्मीर गेला. मी ऐकलं होतं प्रेमात माणसं रिचार्ज मारतात, प्रेमात माणसं बसमध्ये जागा ठेवतात, प्रेमात माणसं बाईक विकतात, पण प्रेमात माणसानं काश्मीर दिला. ही वाईट आहे ना. तुझं प्रेम केवढ्याला पडलं आम्हाला, अख्ख्या देशाला भोगायला लागलं. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ये भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा. आज काय झोपला काय सगळे? तुम्ही हँग पडला राव. तुम्ही म्हणला असेल महाराज येते म्हणलो काहीतरी आता गुणाच्या गोष्टी सांगल. आता गुणाच्या नाही, आता कुणाच्या सांगायला आलं तुम्हालाच कळत राहिलं. नाही नाही, आनंदित जीवन जगायला पाहिजे. आपण आनंदित जीवन जगायचं. एक गोड गीत आहे बघा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. रोज बोंबलून बोंबलून आवाज बसलाय.
नक्की मला माहितीये माझा आवाज गाढवासारखा यायला लागले, पर्याय नाही, पण ऐकावंच लागणार. आम्हाला आमचा धर्म कळाला पाहिजे. एखाद्या मुसलमानाला विचारा तुमचा धर्म कोणता, ते सांगतो मुसलमान. एखाद्या ख्रिश्चनाला विचारा तुझा धर्म कोणता, ते सांगतं ख्रिश्चन. पण एखाद्या हिंदूला विचारतो धर्म कोणता, हलकट म्हणतं सर्व धर्म संभाव. बाप कुठे गेलता? नाही कळलं? उलगडून सांगतो. एखाद्यानं स्वतःचं घर स्वतःच्या हिमतीवर बांधलं तर ते म्हणतं माझं घर आहे, स्वतः बांधलंय, हक्कानं सांगतो, छाती ठोक. पण तेच जर सोसायटीनं अख्ख्या पैसे देऊन देऊन दिलं असलं, 5-5 हजार रुपये, 500 रुपये, 1000 रुपये गोळा करून जर घेऊन दिलं, तर ते छाती ठोक सांगतं का? नाही, ते सर्व धर्म संभावातलं असतं. तसं एखाद्याला विचारलं तुझ्या बापाचं नाव काय, तर ते बापाचं नाव सांगतं. आणि सर्व धर्म संभावाला विचार, ते अख्ख्या गावाचं नाव सांगतं. नाही समजलं अजून, द्या सोडून. ते गावाकडचे पॉईंट तुम्हाला कदाचित समजत नसतील, तुमचे पॉईंट हाय लेवलचे असतील. पण तुम्हाला सांगू का, कितीही असू द्या, पण आज आम्हाला आमचा धर्म कळाला पाहिजे. आज आपल्या पोरींना धर्म कळाला पाहिजे. मी स्पष्ट बोलून जातो, कुठल्याही मुसलमानाच्या पोराशी पोरींनी मैत्री नाही, बोलायचं सुद्धा नाही, तर तुम्ही वाचाल, नाही तर सगळ्या कापल्या जाणार आहेत. तुम्ही सगळ्या कापल्या जाणार. हे उघडपणे बोलणार नाही कुणीच, हे धाडस दाखवणार नाही कुणीच. मी दाखवतो का? मला माझ्या गोठ्यातील गाय आणि घरातील माय मला सुरक्षित पाहिजे. मला माझी हिंदू पोरगी सुरक्षित पाहिजे. अरे मुसलमानाची एखादी पोरगी आहे का हिंदूच्या अफेअर मध्ये? आहे का त्याच्याबरोबर लग्न करते का? नाही, तिला कळतं तिचा धर्म. आपल्याला काय रोग झालाय? अरे वाघीण असून बोकडा उभं जायला लाज वाटत नाही आम्हाला? लवजियात नाही कळत आम्हाला? मोबाईल वापरतो ना आपण. अरे 50,000चा मोबाईल वाटतो ना सगळ्याजणी. 500 रुपयाची कट्यार ठेवायला शिका. आणि जो कोणी भडवा तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघेल ना, जाग्यावर कार्यक्रम लावा. पुढचा काय असेल ते बाप बघून घेईल. याला म्हणतात रणरागिणी. देबळटासारखं रडव्यासारखं नाही जगायचं आम्हाला. ज्यावेळेला संभाजी राजाला त्या भडव्यानं औरंग्यानं मारला होता ना, मला अनेक जण म्हणतात तुम्ही औरंगजेबाला औरंग्या बोलता, शाहिस्ता खानला शाहिस्त्या बोलता, अफजल खानला अफजल्या बोलता, तुम्ही असं का करता? मी म्हटलं माझी पद्धत आहे, मी कुत्र्याला कुत्राच बोलतो. ज्यांना कळलं त्यांना कळलं. मला माहिती आहे तुम्ही सगळे हँग पडलेले आहात. तुम्हाला वाटतं याला उगाच बोलवलं. चांगलं वातावरण आमचं होतं, आता हे वातावरण कसं होतंय काही माहिती नाही. मला धर्मप्रिय आहे, मला धर्मप्रिय आहे. मला कुणाला गोड वाटावं म्हणून मला बोलायचं नाही, माझ्या धर्माला गोड वाटावं. कारण माझ्या संभाजीराजाला हाल हाल करून मारला त्या भडव्यानं औरंग्यानं. तो राग माझ्या मनात आहे. आणि जोपर्यंत त्याचा एक एक दुश्मन संपत नाही ना, तोपर्यंत राग आज जाणार नाही. तुमचा पोरगा नाही ना मेला अजून, तसं नाही मारलं म्हणून आम्हाला त्याचं काही वाटत नाही. संभाजीराजाला हाल हाल करून मारलाय. मी फक्त संभाजीराजा तुमच्या समोर मांडणार आहे. आता फक्त एक काम करा, ज्यांना शेवटपर्यंत थांबायचं असेल अर्धा तास वेळ, त्यांनीच थांबा. हे काय झालंय आपलं माहितीये का? टाइमपास म्हणून आपण बसायला लागलो. हे गावाकडे आमच्याकडे नाही असं चालत. नाही चालत, बिलकुल नाही चालत. हे खाली बस म्हणतो डायरेक्ट, चल बस खाली. हे मस्करी आणि मनोरंजन म्हणून नाही. संभाजीराजा मनोरंजनाचा विषयच नाही मुळात. ठीक आहे, जाग्याभावी तुम्ही इकडे तिकडे बसले असाल, नाही त्याचं काही, पण माणसाला गांभीर्यच राहिलं नाही. या हिंदूंना काहीच गरज पडलेली नाही. लाचार आहे हिंदू, शंड झाला हिंदू. आम्हाला शंड नाही बनायचं, आम्हाला हिंदू गुंड बनायचं आहे. आमचा शस्त्राचा एक सांगू तुम्हाला, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. संभाजी राजाने आणि शिवाजी राजांनी कष्ट घेतले त्यासाठी. जात पात पंत पक्ष हे सगळं जुगारून जेव्हा तुम्ही सगळेजण मिळून एका परमपवित्र भगव्या ध्वजाच्या छताखाली याल ना, तेव्हा तुम्ही सगळेजण वाचणार आहेत. नाहीतर येणारा काळ तुम्हाला बुरका घालायला लावणार आहे. येणारा काळ तुम्हाला टोप्या घालायला लावणार आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही छत्रपती शिवाजीराजा नसते ना, तर आज तुमची नावं अनिता, वनिता, सुनीता आहेत. ही नावं नसती, मग तुम्ही सगळ्या शकीना, रुखसाना, फरसाना आणि हे सगळं अब्दुल भाई दाड्या वाढून निवांत बसला असत. मला का वाटतं धोका पुढचा? मी एक सांगू, मी कुणाला मानतो? आज
स्वातंत्र्य दिन आहे, त्या स्वातंत्र्य दिनाशिवाय प्रजासत्ताक दिन आहे. आणि त्या दिवशी सांगतो मी गांधींना राष्ट्रपिता मानत नाही मानत, मला गरज वाटत नाही. या मताशी तुम्ही किती सहमत असाल मला माहिती नाही. उदाहरण देऊन सांगतो, ही भारत माता आहे. या भारत मातेवरती जन्म घेणारा प्रत्येक जण या भारत मातेचा पुत्र आहे. म्हणजे तो या भारत मातेला आम्ही राष्ट्रमाता म्हणतो. म्हणजे इथं घेणारा जन्म तो राष्ट्रपुत्र आहे. या मातेला नवरा करून द्यायचा नाही आम्हाला, आणि ती योग्यता नाही कोणाची. मग प्रत्येक जण या देशाचा राष्ट्रपुत्र आहे. ज्याला भारत माता की जय म्हणायला लाज वाटते, जे वंदे मातरम म्हणायला विरोध करतात, असल्या हरामखोरांचं आम्हाला घेणं देणंच नाही. हा देश त्यांचा नाहीच मुळात. धर्मवीर संभाजीराजा आणि तो बलिदान नमाज. थोडक्यात जेवढा वेळ माझ्याकडे अर्धा तास उरलाय तेवढ्या वेळात म्हणतो. हे काय अशा गोष्टींची तुम्हाला सवय नाही, तुम्ही मला कधी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे. काही जण मला म्हणतात तुला बोलताना टेन्शन येत नाही का? नाही, मी टेन्शन घेणारा माणूस, मी टेन्शन देणारा माणूस आहे. माझी गाडी 3 वेळा उडवली तरी त्या भडक्यांच्या उरावरती नाचून थया नाचून धर्मकीर्तन करतो. ही ताकद आपल्या असणाऱ्या शंभूराजांची आहे. मला नाही भीती वाटत. मला म्हणतात असेल कोणातरी भाऊ तुझा पाठीमागं 2-3 असतील. बिलकुल नाही, एकुलता एक आहे बापाला. आणि माझ्या आईने पण सांगितले जा तुला धर्मासाठी सोडला, कारण धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारता मारताची घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही तुके कुत्ते मारोणी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्ती संशय नाही, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बडवावा धर्म संस्थापनेसाठी. धर्मासाठी झुंजावे. हा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. सगळ्या मुलींनी एक बघितलं पाहिजे, विचार केला पाहिजे. अरे जर मुंबऱ्यातील एक असणारी पोरगी मुसलमानाची एवढी कट्टरतेने बोलू शकते, आपण का नाही बघू शकत? तिचं धाडस कुठला एवढी कट्टरता येतून कुठून? हिरवं काळाचं स्वप्न त्यांनी सोडावंच. हा, कारण माझ्या छत्रपती शिवाजीराजांना माता आऊसाहेबांनी सांगितलं होतं, हे शिवबा किती वर्षाचा असताना? अवघ्या 15 वर्षाचा शिवाजी महाराज असताना सांगितलं होतं. ते पुढचं आहे ना, पुढचं ते हिरवं फडक ते माझ्या डोळ्यात खोपतंय. तोरणा किल्ल्यावरती होता शिवबा, ते हिरवं फडक काढून तिथं माझा परमपवित्र भगवा ध्वज असा फडकला पाहिजे, एवढंच मला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांनी लगेच रायरेश्वरावरती गेले आणि आपल्या असणारी करंगळी कापली, रक्तात अभिषेक घेतला आणि तिथनं सुरुवात झाली. संघर्ष सुरू झाला. हातामध्ये तलवारी भाले वरचे सगळे आले आणि एक कापत गेले आणि सगळ्या हिरवी पडकी काढून तिथं प्रत्येक परमपवित्र भगवा ध्वज फडकला. आणि फक्त महाराष्ट्र काय, अख्खा हिंदुस्थान भगवा करणारी औलाद आमची आहे. चुकून काय ठिकाणी हिरवा आले त्याला आम्ही काही करू शकत नाही. बघू आता कधीतरी बदलू. असो, ही ताकद गोळा होणार आहे कुठून माहितीये का? ही ताकद तुमच्याकडून घ्यायची. कारण एका बाजूला आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरदशाह, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हफसी हे सगळे भडवे एका बाजूला तलवारच्या जोरावरती तलवारी घालायला आले होते. सगळ्यांनी आपल्या राष्ट्राचा अपमान केला, देशाचा अपमान केला, देवी देवतांचा अपमान केला. सगळी मंदिरं पाडण्यात आली. असणाऱ्या हिंदू बहिणींना बाहेर ओढायचं, तिच्यावरती अत्याचार बलात्कार करायचा. एका वेळेला 9 जणांनी बलात्कार करून तिला उलटी टांगून तलवारच्या पातीनं फाडत आणायची. हे भोगलंय या महाराष्ट्रानं, हे भोगलंय आणि भोगावं लागणार एक दिवस तुम्हाला. तुम्ही अशा भ्रमात राहू नका. हा माझा लय सवय आहे, लय जवळच आहे. नाही, जोपर्यंत कमी आहेत तोपर्यंत तुमच्या सोबत आहेत. ज्या दिवशी वाढले तुम्हाला कापले. आज हिंदू जिथं बहुसंख्य नाही तिथं हिंदू मेला जातो, कापला जातो. बांगलादेश मध्ये हिंदूला भर रस्त्यात नागवा करून जाळला. कुणाला काही नाही म्हटलं त्याचं, कारण आपल्यापर्यंत नाही आलं. ज्या दिवशी हा हिंदुस्थान असा डुबत जाईल ना, आणि तो ओवेसी सारखा म्हणतो ना की आम्ही 2047 ला मुस्लिम राष्ट्र करू, ते कोणत्या जोरावर करता बोलतात. पण प्रत्येक हिंदूने लक्षात ठेवलं पाहिजे, ही हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच मानलं पाहिजे. हा, मी अशा लोकांना मानतो
मी शांत लोकांना मानत नाही बिलकुल. मी मानतो भगतसिंगांना, भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांना, मी मानतो सावरकरांना, आणि अखेर सांगतो मी मानतो पंडित नथुरामजी गोडसे यांना. का तर त्यांच्यामुळे आमचा देश वाचला. देश बचागे नथुराम. हे बोलण्याचं धाडस कोणी करत नाही. का करत नाही? नाही माझ्या अंगावर केस पडेल. अरे केसीतच गेलास रे तू, पडणार ना. सावरकर सांगून गेले, तुमच्या अंगावरती धर्मासाठी पडलेल्या केसेस आणि धर्मासाठी झालेले घाव, धर्मासाठी झालेले तुमच्यावरती अत्याचार, हे तुमच्या अंगावरती असणारे अलंकार असतात, आणि ते मर्दासारखं मिरवत फिरणं, यालाच खरं सौंदर्य नाही ऐश्वर्य म्हणतात. आदरणीय बाळासाहेब ठाकरे सांगून गेले, 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8 वर्ष जगायचं, पण हिंदुत्वाचा आवाज गरजत वाघासारखं मर्दासारखं जगणं, याला म्हणतात हिंदू. असो, मला वेळ पुरला पाहिजे. धर्मवीर संभाजीराजे ऐकायचं ना सगळ्यांना? नक्की एकदा द्या बरं घोषणा. धर्मवीर संभाजी महाराज की. काय ऐकायचं नाही इथं? काय बाडगेत की काय? हलकट माणसं लय जन्माला आले बघ हिंदुत्वात. वाईट वाटेल तुम्हाला बोलण्याचं, नाही मला फिकर वाटत त्या गोष्टीची. ज्याच्या मुखातून काही प्रॉब्लेम नाही ना. काय सांगू बाबा, आता तू गेल्यावर मला शिव्या खायला लागतो वाटतं. मी सांगू का महाराज, धर्मासाठी शिव्या काय, धर्मासाठी काही करायला आपण तयार आहे. धर्मासाठी मरायला आणि धर्मासाठी मारायला सुद्धा तो तयार आहे ना, तो कट्टर हिंदुत्ववादी असतो. हे माणसं काय म्हणतील याच्याशी घेणं देणं नाही मला. मला माणसाने काही म्हणू दे, मला उद्या जाताना शिव्या देऊ दे, पण ज्या वेळेला यातली एखादी पोरगी लव जिहादला फसेल, त्याच्या घरातली आई म्हणणार नाही, ते पोरग येऊन सांगत होतं ना, तेच बरोबर होतं. विंचू हा विंचूच असतो, तो फक्त डंक कधी मारतो हे कळत नाही आम्हाला. अरे तुकोबारांनी सांगितलं मला, विंचू देवारसी आला म्हणून काय पुजावे त्याला. एखादा विंचू देवारात येऊन बसला म्हणून त्याला पुजायचा नसतो, त्याला दांडू घेऊन ठेचायचा असतो. आम्ही विंचू पाळत बसलोय. एक असणारी बेडकी कुठं असते तुम्ही ऐकता ना सगळे? मी शॉक होऊन ऐकताय, मला माहिती. कदाचित तुम्हाला वाटेल आता गाडी येईल. काय नाही, महाराजाला नेऊ द्या, महाराजाला सवय रोजची. मला काही नाही वाटत त्या गोष्टींचं. कारण मी बघा, मी चोरी करून जात नाही, मी लांडी लबाडी करून जात नाही. कसली लबाडी? तर करून जात नाही मी, वाईट काही करून जात नाही. मी जर माझ्या धर्मासाठी जात असेल आणि नेत असतील, त्याचा मला अभिमान आहे, मला गर्व आहे त्या गोष्टीचा. अरे आपण अत्याचार करून नाही जात, आम्ही आमच्या धर्मासाठी गेलोय. आमचे क्रांतिकार देशासाठी गेले होते. देश असा तसा स्वतंत्र नाही झाला, त्याच्याकरता शस्त्र वापरावी लागली. आम्हाला ते करायचंय. ज्या वेळेला संभाजीराजाला 40 दिवस हालाल करून मारला ना, ताकद तुमच्यात काय लक्षात ठेवा. माझी आज अवस्था नाही बोलायची. मी दिवसभर सकाळी 4 वाजता पहाटे पोहोचतो, जिथं माझी मुलं चालतायत 82 पोरं आज पंढरीच्या वाटेला. तिथून 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मी चालतो पायी. पुन्हा मी गाडी धरतो आणि पुन्हा मी कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो. आज इथं कार्यक्रम आहे, उद्या अकलूजला आहे, परवा बेळगावला आहे. मन मी झाला कार्यक्रम की परत पोरांच्या जाऊन मी पायी वारीला 1 तास 2 तास तरी चालतो त्यांच्या सोबत. मला ओरडताना एवढा त्रास होतोय, पण मी का ओरडतोय? मला पैसे भेटणार म्हणून नाही. पैसे काय, पैसे लई भीग आपल्याकडे, पाण्यासारखा पैसा. पैशाला तोटा नसतो महाराज, पण पैसा कामाचा काय? पैसा कामाचा नाही, पैसा धर्मासाठी गेला पाहिजे. उगाच नाही आम्ही पोरं सांभाळत नाही. त्या 800 पोरांच्या 80 पोरांच्या जागी मला 800 पोरं करायचे आहेत, आणि 800 पोरांच्या एका हातात भजन करण्याकरता, कीर्तन करण्याकरता टाळ द्यायचं आहे, आणि दुसऱ्या हातात देव देश धर्माचं रक्षण करण्याकरता तलवार देणार आहे. अशी पोरं आपल्याला जन्माला आणायची. शंडासारखी नाही पोरं जन्माला आणायची आम्हाला. पोरात दम पाहिजे आपल्या, पोरीत दम पाहिजे आपल्या. ज्या वेळेला औरंग्यानं मारला संभाजीराजाला, औरंग्या हसायला लागला आणि म्हटला, कौन संभालेगा हिंदुओं का राज? तो काफर को हमने तोड़ दिया, काट दिया, मार दिया. ही बातमी का आली? आणि तुझी सेवक एक बोलता झाला, हुजूर संभालेगी कौन? राणी यसुबाई. एक औरत संभालेगी राज? औरत म्हणल्याचा राग आला. औरत कोणाला म्हणतात हे गुगलला सर्च करून बघा. अतिशय वाईट अर्थ त्याचा आहे, अतिशय वाईट. तुम्हाला सांगू शकत नाही की औरत कशाला बोलतात. औरत म्हणल्याचा राग आला, तळपायाच्या मस्तकाला गेली, आणि ती रणरागिनी उठून उभी राहिली. अर्ध्या तलवार आली आणि बोट पुढे केलं, सांगितलं सेवकाला, ए
जाऊन सांग त्या भडव्याला, त्या औरंग्याला, की या हिंदूंच्या बायकांच्या हातात फक्त बांगड्या नाहीत, या हिंदूंच्या बायकांचे हात फक्त फुगड्या खेळायला तरबेज नाहीत. जर याच हिंदूंच्या बायकांच्या हातात तलवारी समसेरी आल्या ना, तुझ्यासारख्या भडव्याच्या खंडोळ्या केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही ताकद आमच्यात आहे. मग आमची ताकद गेली कुठं? मुळात आम्हाला तत्व सांगितली ना बाबांनी, गांधी बाबांनी. या गालावर मारलं की हा गाला पुढं करायचा, आणि दोन्ही गालावर मारले मग काय पुढं करायचं? ही तत्व कामाची नाहीत आपल्या, काहीच कामाची नाही तत्व ही आपल्या. आपल्याला जो हात माझ्या अंगावर येईल तो हात मुळासकट काढला पाहिजे, ही तत्व आपल्या कामाची आहेत. जो हात माझ्या धर्माविषयी येईल तो हात थांबवला पाहिजे, तो काढलाच पाहिजे, ही तत्व कामाची आहेत. अरे सुरत्वाशिवाय रक्षण नाही करता येत. प्रत्येक असणाऱ्या भावानं आपल्या बहिणीचं रक्षण करण्याकरता त्या पद्धतीनं राहावं लागतं. दुश्मनाच्या गळ्यात गळ घालून फिरून नाही चालणार. संभाजी राजा जेवढा तुम्हाला समजेल, ज्या वेळेला समजेल त्यावेळेला तुम्हाला कट्टर हिंदुत्व काय असतं हे कळेल. धर्मवीर संभाजी राजा श्री क्षेत्र संगमेश्वर, संगमेश्वरावरती धर्मवीर संभाजी राजाचा मुक्काम पडला. राजांनी कवी कलशांना बोलून गेले, आता बोलू नका, फक्त आसपासचे कुणीच बोलू नका, तुमच्यामुळं सगळ्यांचा हे करू नका. तुम्हाला नसेल ऐकायचं तुम्ही निवांत घरी जाऊन मोबाईल बसा, तेवढंच तुम्ही करू शकता. हा काय आहे, धर्म शिक्षण नसल्याचा अभाव आहे हिंदूंच्या मध्ये. मुसलमानाचा ख्रिश्चनाचा कार्यक्रम असला ना, बरोबर सगळेजण लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत येऊन बसतात. सगळेजण शांतपणाने ऐकतात. का? आमच्या धर्माचा माणूस आलाय, आमच्या धर्माचं सांगायला लागलाय म्हणून. पण ज्यावेळेला आम्ही येतो ना धोतर लावून, त्यावेळेस आम्हाला म्हणतात काय आहे का धोतरवाला? धोतरवाला काय आहे तुला कुठं अजून माहिती आहे? धोतराव नाही जायचं. नाही नाही, बिलकुल नाही जायचं. धोतर आमचा पारंपरिक आहे, आमचा हिंदू धर्माचा एक हे आहे म्हणून आम्ही घालतो, ते दाखवतो, लाज नाही बाळगत. अरे उघड्या बॉडीवर फिरण्यापेक्षा हे झाकून असलेलं सगळ्यात सुंदर आहे ना. हा, मला एक जण असाच, मला वाटते 4-5 दिवस झाले असतील, मी धोतरावरतीच गेलो होतो आणि त्याला फक्त विचारलं. त्यानं धोतरावरती गेल्यावर जरा वेगळ्याच नजरेनं बघितलं राव. मला वाईट वाटलं थोडस, म्हणजे नाही वाईट वाटत तसं मला साधायची, पण वाटलं थोडस. तिथं गेलो आणि धोतरावरती बघितलं, त्यानं जरा वेगळ्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. मला काहीच नव्हतं घ्यायचं, मला फक्त टॉवेल घ्यायचा होता. त्याला म्हणलं चांगल्यातला टॉवेल आहे का, जरा दाखव ना. तर म्हणला महाराज तुम्हाला ह्यो बरोबर आहे, 60 रुपयाला. ह्या मी मस्करीत म्हटलं दुकानची किंमत सांग ना भावा. आला का म्हटलं मी 1.5 तास बोललो तर 45,000 रुपये घेतो. तुझा टॉवेल मी किती वेळा गुंडळून तुला गुंडळून टाकेल. माणसाच्या वृत्तीवर, माणसाच्या पोशाखावर जायचं नाही. लक्षात ठेवा, आपली दर्जा काय आहे. जर गाडी मोठी तर तो माणूस मोठा, ज्याचा फ्लॅट मोठा तो माणूस मोठा, तो मनानं कुचका का असना पण तो मोठा. हे नाही पाहिजे, हा गरीब हा मोठा हा भेदच नाही पाहिजे. माझ्याकडे कुणाला आई नाही कुणाला बाप नाही अशी मुलं मी सांभाळतो, मी भेद नाही करत, मी त्याची जात नाही विचारत. त्याला एकच विचारतो, तुला हिंदू धर्माचं काम करायचंय, तुला सर्व धर्म समभावाचा किडा मोडून टाकायचाय आणि तुला आयुष्यभर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून जगायचंय. जगणार आहेस का? आयुष्याचा खर्च आपण करणार. एक रुपया घरात नाही देत आपण. का? कशासाठी? फक्त धर्मासाठी. धर्म गरजेचा आम्हाला संपत्ती गरजेची नाही. जर आता जागे झाला नाहीत ना तर उद्या तुमची येणारी पिढी तुम्हाला शिव्या घालणार आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीला ज्या वेळेला टोप्या घालायला लागतील ना, त्यावेळेला तुम्हाला शिव्या घालणार आहे. हे लक्षात ठेवा. आपली दर्जा काय आहे. जर गाडी मोठी तर तो माणूस मोठा, ज्याचा फ्लॅट मोठा तो माणूस मोठा. हे नाही पाहिजे, हा गरीब हा मोठा हा भेदच नाही पाहिजे. माझ्याकडे कुणाला आई नाही कुणाला बाप नाही अशी मुलं मी सांभाळतो, मी भेद नाही करत, मी त्याची जात नाही विचारत. त्याला एकच विचारतो, तुला हिंदू धर्माचं काम करायचंय, तुला सर्व धर्म समभावाचा किडा मोडून टाकायचाय आणि तुला आयुष्यभर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून जगायचंय. जगणार आहेस का? आयुष्याचा खर्च आपण करणार. एक रुपया घरात नाही देत आपण. का? कशासाठी? फक्त धर्मासाठी. धर्म गरजेचा तुम्हाला
पोरींना बुरका घालायला लागेल तर तुमची पिढी तुम्हाला शिव्या देईल. आमच्या बापाच्या अंगात दम नव्हता, आमचा बाप शंड होता म्हणून त्याला लढता नाही आलं आणि आम्हाला टोप्या घालून इथं बसायला लागलं. अरे संभाजीला बोलता झाला कवी कलशाना. कवी बोला राज. आम्हा असं वाटतं की या महादेवाला आम्ही अभिषेक घालावा. हो राज, का नाही? सकाळीच तयारी करतो आम्ही अभिषेकाची. हो कवी. सकाळी अभिषेकाची तयारी झाली. कवी कलश राजांच्या जवळ आले आणि राजांना बोलते झाले, राजा चला अभिषेकाची तयारी झाली. हो कवी, एक सांगू तुम्हास, आमच्या आऊसाहेबांची इच्छा होती. आमचे आऊसाहेब आणि आमचे आबासाहेब दरवेळेला आम्हास बोलायचे की या कधी आलात संगमेश्वरावरती तर या शिवपिंडीला अभिषेक घाला. आणि आज आमचं स्वप्न पूर्ण होतंय. छत्रपती धर्मवीर संभाजीराजा कवी कलशांच्या बरोबर त्या शिवपिंडी जवळ गेले. तो असणारा कलश हातामध्ये घेतला आणि छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजीराजांनी अभिषेकाला सुरुवात केली. हातात कलश घेतला आणि बोलतात, महादेवा या 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 तुम्ही या अभिषेकासाठी. ही बरोबर पाऊण तास झाला, पाऊण तास उलटून गेला. अरे तनु काय तो महादेव त्या पूजेकरता समोर 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 उभा राहिलाय. बघताय ना तो महादेव, आताच तो समोर उभा राहिलेला छत्रपती धर्मवीर संभाजीराजाला साक्षात समोर दिसायला लागला. धर्मवीर संभाजीराजा समोर जणू काय स्वप्नामध्ये धर्मवीर तो असणारा महादेव समोर आला आणि छत्रपती धर्मवीर संभाजीराजा बोलता झाला. वा समोर दिसला. अरे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये असणारे त्रिशूळ, एका बाजूने वाहणारी गंगा आणि महादेव समोर होता. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांनी हात जोडला. स्वप्नातला महादेव समोर दिसायला लागला. जणू काय तो तांडव करतोय आता महादेव समोर दिसायला लागला. पण एक गोष्ट घडली गेली. त्या कवी कलशांच्या कानावरती घोड्यांच्या टापांचा आवाज आला आणि घोड्यांच्या किंकाळ्याने तो असणारा संपूर्ण सह्याद्री मानून गेला. एक जण सांगत आला पुढे पुढे, हे ऐकलत का? काय मोगलांचं सैन्य आलं, औरंगजेबानं आम्हाला पकडलं गेलं. अरे सगळेजण आले, 80,000ची फौज आतमध्ये घुसली गेली. सांगा राजाला जाऊन कुठेतरी, अरे चला गड जवळ करा आता. एक जण गेला कवी कलशांच्या जवळ. कवी हे तुम्हीच सांगू शकता, संभाजीराजा कोणाचाच ऐकणार नाही, त्या आम्हाला माहिती आहे. कवी कलश गेले. कवी कलशांनी संभाजीराजाच्या असणाऱ्या खांद्यावरती हात ठेवला. संभाजीराजांचे असणारे ते स्वप्न मोडून गेलं आणि कवी कलशांनी असणाऱ्या त्या संभाजीराजाने कवी कलशांच्याकडे बघितलं. कवी, तुम्हास माहिती नाही का की साधनेमध्ये व्यत्यय आणू नये? राजा हो, पण काय अशी कोणती नौबत आली की तुम्ही आम्हा साधनेतून धावलं? राज, आपण पकडलो गेलो राज. चला गड जवळ करूया. कवी, असे आम्ही किती वेळा पकडलं गेलो, पण आम्ही कधी कुणासमोर झुकलो नाही. हे जाऊ द्या, पण यावेळेला आम्ही कुणामुळे पकडलं गेलो हे तरी सांगा आम्हाला. नाव नाही राज, ते नाव ऐकू नका तुम्ही. का तो कोणी आपल्या जवळचा आहे की काय? कोणी माझा सखा सोयर आहे की काय? कोणी मित्र आहे की काय? कोणी नातेवाईक आहे का? तो सांगा नाव त्या हरामखोराचं. नाही जर धडावेगळा स्थिर केलं ना, नावाचा संभाजी राजा नाही मी. नाही राजा, नका ऐकू नाव त्याच. का जवळचाच आहे राजा? असं नका मग सांगा नाव त्याचं. जोपर्यंत नाव सांगत नाहीत ना
तोपर्यंत आम्ही इथले उठणार नाही. आता थोडेसे मी डोळे झाकून तुम्हाला सांगतो, कारण की माझ्या मध्ये व्यत्यय खूप येतो. कोणी कोणाशी बोलतंय, कोणी येतंय, कोणी जात. माझी संभाजीराजा सांगताना मी मी तमासगीर नाही, मी नाटककार नाही. माझ्या डोळ्यातून पाणी यायला. मी माझ्या धर्मवीर संभाजीराजावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून संभाजीराजा म्हटलं की माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि ज्याच्या डोळ्यात संभाजीराजाचं नाव घेतल्या घेतल्या पाणी येतं ना, तो खरा कट्टर हिंदुत्वादी धर्मप्रेमी असतो. मी आता डोळे मिटून तुम्हाला सांगून जाईल, कारण मी तुमच्याकडे बघितलं, इकडे तिकडे येणाऱ्या लोकांच्याकडे बघितलं तर माझा पूर्ण फोकस लागला. मला तो संभाजीराजा समोर उतरायचा आहे. मी ज्यावेळेला संभाजीराजा सांगतो त्यावेळेला मी अनुभवत असतो की त्या ठिकाणी कदाचित मीच आहे. मी ज्यावेळेला संभाजीराजा सांगतो तेव्हा मला वाटतं की नाही, हा जर हे एक क्षण जर आपल्यावरती असते तर, हा क्षण जर तुमच्या सख्या असणाऱ्या पोटच्या गोळाबरोबर झाला असता तर. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आता बघायचं आणि शंभूराजाचं बलिदान संपल्यानंतर हीच मूर्ती बघायची. त्या मूर्तीचा चेहरा रडवा नसेल तर उद्यापासून कीर्तन करणं बंद करेल. अरे साध्या आपल्या असणाऱ्या मूर्तीला कळतं संभाजीराजाचं बलिदान, आपल्यासारख्या रक्ता मासाच्या माणसाला नाही कळत. ज्यांचा इतिहास नाही अशा भडव्याचे स्टेटस ठेवतात औरंग्याचे हरामखोर आपल्याच देशातले लोक. आणि ज्यांचा इतिहास आहे, अरे मुसलमानाच्या बाईला सुद्धा, असणाऱ्या दुश्मनाच्या बाईला सुद्धा आम्ही आमची साडी चोळी देऊन तिचा सत्कार करतो. हा इतिहास आमच्या राजाचा आहे. जाऊ द्या, तुमच्याकडून टाळ्यांची नाही अपेक्षा. तुम्ही सगळे झोपलायत राव. तुमच्या समोर एखादा पेटून घेतलं ना तरी तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही. तुम्ही म्हणाल जाऊ दे, आपला कुठं होता, लय लांबनं आला होता, गेला, पेटून गेला, मरून गेला, काही फरक नाही पडणार आम्हाला. संभाजीराजा बसला आतमध्ये आणि विचारलं, सांगा मला, नाव सांगा, कोण आहे तो? राजा नका ऐकू, तुम्हाला सहन नाही होणार. संभाजीराजे बोलले की जोपर्यंत त्याचं नाव माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी उठणार. नाविलाजानं त्या कवी कलशाने संभाजीराजाला नाव सांगितलं. कवी कलश बोलते झाले, राज तो दुसरा तिसरा कोणीच नाही राज. मग राज तो तुमचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के आहे राज. अरे सख्या मेहुण्याचं नाव ऐकलं, राजाला काहीच बोलता येत नव्हतं. माझ्यावरती हल्ला करणारे जर बाहेरचे असले ना मला काही वाटत नाही, पण आपल्यावरती केसेस टाकणं आपल्यातलं असेल ना तर वाईट वाटतं आम्हाला. अरे सख्या मेहुण्यानं म्हणजे स्वतःच्या बहिणीचं कुंकू पुसायची जणू काय सुपारी दिली त्यावेळेला. राजा शांत झाला आणि कवी कलशाना बोलता झाला, कवी ऐका ना, हे दुसरं नाव सांगा ना, म्हणजे काय होईल, आम्हाला बरं वाटेल की दुसरा कोणीतरी दुश्मन आमची सुपारी येऊन गेला. हे नाव ऐकलं तर त्रास होतो कवी. आम्ही अंगा खांद्यावर खेळवला का? आम्ही कुठं चुकलो त्याला परवरिश करायला? आम्ही सांगितलं होतं, आम्ही पाठीमागे आलोत ना, तुम्हाला आम्ही जहागिरी देऊ. औरंगजेबानं असं त्याला काय दिलं की त्याने आमच्या जीवाची असारी सुपारी लावून टाकली? नाव दुसरं सांगा राव. एक सांगू तुम्हाला, माणूस कधी हरला जातो ज्या वेळेला आपण आपल्या प्राणापेक्षा जास्त विश्वास एखाद्या व्यक्तीवरती ठेवतो. आणि तीच व्यक्ती ज्या वेळेला आपल्या जीवावरती उठून येते त्यावेळेला खऱ्या अर्थानं माणूस संपून जातो. संभाजीराजाला लढाया नवीन नव्हत्या. 169 केलेल्या लढाया, एकाही लढाईमध्ये तळ नाही राजाचा. तो संभाजीराजा, तो युवराज छत्रपती शिवरायांचा पोरगा आज खऱ्या अर्थानं हरला होता. खाली बसला होता. का बसायचं? अरे माझ्या माणसाने मला घात केला,
मारली त्या शिवपिंडीला की माझी अपेक्षा नाही र की माझ्या गणानं असं केलं असेल. माझ्या बायकोचा भाव आहे तो, मी मरावा असं त्याला वाटतं का? भास पडल्यासारखा संभाजीच्या शांत राहिला. शिवपिंडीकडे बघितलं, घातलेला अभिषेक आठव. आम्ही ऐकलं होतं की एखाद्या शिवपिंडीला अभिषेक घातला तर आम्हाला ऐश्वर्य मिळतं, वैभव मिळतं, संपत्ती मिळते, आम्हाला ऊर्जा मिळते, आम्हाला ताकद येते, आम्हाला शौर्य येतं, आम्हाला आयुष्य मिळतं. पण नुकती 10 मिनिटं झाले अभिषेक घालून आणि 10 मिनिटाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सगळं जग सैरभैर व्हायला लागलं. संभाजीला विचित्रपणाने बघायला लागलं. हे महादेवा, अरे आता उभा होतास माझ्या समोर ना, आता कुठे गेलास? आम्ही काय चुकीचं वागलो? अरे प्रत्येक क्षण आमच्या धर्मासाठी गेला आम्ही. सांगू